एकीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असताना आता अजित पवारांना मोठा झटका बसलाय। राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली आहे। दादांची साथ सोडून हे सगळे आमदार दुसऱ्या पक्षात गेलेत। अजित पवारांचे नागालँडमधील सर्व 7 आमदार शनिवारी सत्ताधारी पक्ष असलेल्या NDPP-मध्ये सहभागी झालेत। नागालँडच्या विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व 7 आमदारांनी NDPP-मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला। याबाबतची औपचारिक पत्रसुद्धा या आमदारांनी सादर केली आहेत। या 7 आमदारांच्या विलिनीकरणामुळे NDPP-च्या आमदारांची संख्या आता 25 वरून 32 झाली आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नागालँडमधील नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता। 2023च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी हा नागालँडमधील तिसरा मोठा पक्ष होता। आता या 7 आमदारांच्या जाण्याने दादांना मोठा धक्का बसलाय। या आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई करता येईल का याबाबत चाचपणी करण्यात येते। दुसरीकडे अजित पवारांनी यावर पुण्यात प्रतिक्रिया दिलेली आहे। मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी 2 दिवस आजारी होतो। आज सकाळी मी हा कार्यक्रमाला पहिला आलोय। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो, कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे। त्यांच्याकडनं माहिती घेतो, पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या। मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे ग्रीन पार्टीला, तर आपण त्यांना सांगू आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं चालू होतं, कारण आसामला लागूनच सगळा भाग आहे। तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो। आता परवा आमची जी कॉन्फरन्स होती तेव्हाही मला त्याच्यातले काही वरिष्ठ लोक भेटलेले होते, पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन मग मी पण ते अस्वस्थ होते। ही गोष्ट अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल? त्याच्यामध्ये वगैरे त्याचा काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय। आता नागालँडमधील आमदारांनी दादांची साथ सोडलेली असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।